प्रभाग 13 की पूर्व नगर सेविका डॉक्टर परिणीता फूके ने नितिन गडकरी जी की जीत का दावा ठोक दिया है। अब की बार नागपुर के लोकसभा चुनाव में नितिन जी गडकरी 5 लाख मतों से चुनकर आ रहे हैं। डॉक्टर परिणीता फूके ने कांग्रेस के विकास ठाकरे पर ध्रुवीकरण के आरोप लगाते हुए नितिन गडकरी को विकास पुरुष नेता बताया है। डॉक्टर परिणीता फूके ने कहा कि नितिन जी गडकरी ने देश के विकास में बहुत बड़ा योगदान दिया है। उनकी वजह से पूरी दुनिया में भारत के इंफ्रास्ट्रक्चर की चर्चा हो रही है। नागपुर की जनता ने पहले ही ऐसे लोकप्रिय और अनुकरणीय नेता को चुनने का आश्वासन दे चुकी हैं। इसलिए डॉक्टर परिणीता फूके ने विश्वास जताया कि नितिन जी गडकरी लोकसभा चुनाव में विजय के सारे रिकॉर्ड तोड़ देंगे। असं ऍक्च्युअली खरं तर हा प्रश्नच नको की बाजी कोण मारणार आहे। नागपूरकरांच्या मनामनात गडकरी साहेब बसलेले आहेत आणि नागपूरचा जो विकास झालेला आहे, जो प्रगती झालेली आहे ते सगळ्यांना दिसते आणि त्याच्यामुळे हा प्रश्नच नाही की बाजी कोण मारणार आहे। खरं बाजी तर ही आहे की यावेळेस जी लढत आहे ती मतदानाची आहे की किती मतदानाने गडकरी साहेब जिंकून येणार आहे, कारण जिंकणार आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे। अपोजिशनला आपले पॉइंट ठेवावं लागतं आणि त्यांना कुठेच काही दिसत नाहीये गडकरी साहेबांच्या समोर काय बोलायचं। कारण जर आता काही दिवसापूर्वीच जर तुम्ही बघितलं असेल तर मोठमोठे जेव्हा उद्घाटन माननीय गडकरी साहेबांनी घेतले होते, भूमिपूजन घेतले होते, त्या भूमिपूजनामध्ये विकास ठाकरे तिथे होते आणि विकास ठाकरे साहेबांनी मला असं वाटतंय त्यांनीच गडकरी साहेबांची भरभरून अशी प्रशंसा केलेली आहे की बा साहेबांनी किती सारे कामं केले आहे नागपूरमध्ये, किती जे काही कार्य तुम्हाला दिसतंय ते केलेलं आहे। तर जर तुम्ही त्या चॅनल तुमच्या मार्फत जर तिथे उपस्थित असाल तर तुम्ही त्यांच्याच मुखातनं ऐकलं असेल की गडकरी साहेबांनी काय केलं आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्नच नाही की त्यांनी कामं केले की नाही, कामं नक्कीच केले आहे। आणि जनसंपर्काचा जो प्रश्न आहे ते तुम्ही कुठल्याही रविवारी जर गडकरी साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयात जाल तर तुम्हाला हजारोनी गर्दी दिसणार आहे तिथे आणि ती गर्दी जनसंपर्कासाठीच असतं। प्रत्येक रविवार हा गडकरी साहेब जनसंपर्क कार्यालयात असतात आणि सकाळपासून सायंकाळपर्यंत म्हणजे शेवटच्या व्यक्तीला भेटल्याशिवाय ते तिथनं कधीच जात नाही। हजारो लोकांना ते भेटतात आणि पर्सनली त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतात। त्याच्यामुळे हा प्रश्न की ते जनसंवाद करत नाही किंवा जनसामान्यापर्यंत पोहोचत नाही हा कुठेच मला वाटत नाही। पण तरी मला हे माहिती आहे की मागच्या 10 वर्षात जे काही कार्य गडकरी साहेबांच्या मार्फत झालेलं आहे असं कुठेही कोणती जात पात बघून त्यांनी असं कार्य केलं नाही, कुठला पक्ष बघून केलं नाही। म्हणजे दुसऱ्याही पक्षाचे लोक जर आले असेल, जर दुसऱ्या पक्षांचं जर म्हणावं असं वाटलं तर सांगावं असं वाटलं तर मला असं वाटतं जे आपले आज अपोजिशन आहे गडकरी साहेबांच्या विरोधात जे काँग्रेसचे नेते उभे झाले आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी कितीतरी मला असं वाटतं कार्य हे गडकरी साहेबांच्या मार्फत केलेले आहेत, माननीय देवेंद्रजी फडणवीसच्या मार्फत केलेले आहेत। त्याच्यामुळे जेव्हा ते आपल्या अपोजिशन वाल्यांनाही मदत करत आहेत तर त्यांच्या मनात असं की बा मी एखाद्या घटकाला मदत करायची नाही असं त्यांच्या मनात कधीच येऊ शकत नाही। परंतु होऊ शकते, जसं मी म्हटलं की 100% समाधान करणं हे अशक्य आहे। त्याच्यामुळे एखादा जर घटक सुटला असेल आणि नाराजगी असेल तर नक्कीच मी एवढं सांगू शकते की येणाऱ्या काळात त्यांनी जरी गडकरी साहेबांना भेटले आणि आपले प्रश्न ठेवले तर गडकरी साहेब नक्कीच त्यांची मदत करेल। असं हवा तर काही सुरू राहणार आहे। आता 10 दिवस राहिले तर ते कोणाला मी सांगते ना की अपोजिशन वाल्यांना काही स्टँडच नाहीये की आपण आता काय स्टँड घ्यावं की ज्याच्याने गडकरी साहेबांचं आपण नाव खराब करू शकणार आहे किंवा गडकरी साहेबांचे मतं खराब करू शकणार आहे। तर त्यांच्याकडे कुठेच काही नाही आणि म्हणून ते काही ना काही काढत राहणार आहे। तर मला असं वाटतं कुठलीही नेगेटिव्हिटी जी तुम्हाला वाटत आहे की अशी होणार आहे तशी होणार आहे असं काहीच होणार नाहीये। भारतीय जनता पार्टी हे अगदी मनाने जुडलेली पार्टी आहे आणि एकच म्हणजे सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये एकच भावना ती म्हणजे माझा राष्ट्र प्रथम, माझी पार्टी, नंतर माझी पार्टी आणि नंतर मी। त्याच्यामुळे असं कुठलीही भावना त्यांच्या मनात चुकीची येणार नाही, साफ दिसून येणार तुम्हाला। पश्चिम मध्ये नक्कीच त्यांना चांगले मतं मिळणार आहे गडकरी साहेबांना। जरी पश्चिम मध्ये सगळ्यांना असं वाटतंय आहे की जे अपोजिशनचे नेते आहेत काँग्रेसचे ते आमदार जरी असले तरी मी तुम्हाला याच्या आधीही कळवलं की कुठेतरी जर मागच्या 6 महिन्याची कार्य बघणार, 6 महिन्याची कामं बघणार तर गडकरी साहेबांच्या सोबत ते अपोजिशन होते आणि त्यांनी स्वतः
सांगितलेलं आहे की गडकरी साहेबांनी आमच्या पश्चिमसाठी खूप कार्य केलेले आहेत, त्यांना भरपूर फंडिंग आमच्या पश्चिममध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे जो नागरिक सतर्क असणार, जो नागरिक समजदार असणार, त्याला हे कळणार आहे की जी कामं अपोजिशन म्हणजे गडकरी साहेबांकडनंच करून घेत आहे, तर मग डायरेक्ट गडकरी का नाही. आणि म्हणून मला असं वाटते ते समजणार आहे त्यांना आणि डायरेक्ट मत हे गडकरी साहेबांनाच जाणार आहे. आज लहानसा मुलगाही जरी तुम्हाला भेटला आणि तुम्ही त्यांना विचाराल की बेटा मत कोणाला देशील, तर ते म्हणेल की गडकरी साहेबांना मी मत देईल, कारण त्यांना जे प्रतिमा मिळालेली आहे गडकरी साहेबांना, रोड करी, मेट्रो करी, पूल करी आणि विश्वविक्रम सुद्धा त्यांनी केलेले आहे. त्यांचं म्हणजे जर तुम्ही ब्रेन मॅपिंग कराल तर एका सायंटिस्ट सारखं त्यांचं ब्रेन चालतं. त्यांच्या मनात काय येईल आणि कुठल्याही वस्तूपासून ते बेस्ट कसं करू शकणार याच्यावर सातत्याने ते काम करत असतात आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे. असं नाही की ते फक्त बोलले आहेत, कारण खूप लोक यांच्यावर आरोप लावतात की हे फक्त बोलतात किंवा करत नाही. पण मला तर असं वाटतं की ते जे बोलतात ना ते करून दाखवतात आणि करून दाखवल्यावर दुगना त्यांचा विश्वास आणि ते अजून नवीन कार्य करतात. त्याच्यामुळे रोडकरी म्हणा, पुलकरी म्हणा, किती म्हटलं तरी आपण सगळे बघतोय. आणि आज खरं तर फक्त तो नागपूरचा चेहरा नाहीये, गडकरी साहेब फक्त नागपूरचा चेहरा नाहीये, आज ते पूर्ण महाराष्ट्राचा, आपल्या भारताचा चेहरा आहे. आणि भारताच्या पलीकडे विदेशात सुद्धा जर तुम्ही गेले किंवा आपण गेलो तर तिथे जर तुम्ही बोलले ना की मी नागपूरवरून आलं, तर गडकरी साहेबाचं नागपूर का असं त्यांच्या मुखातनं निघतं. आणि त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की त्यांची प्रसिद्धी किती, त्यांच्याबद्दलचं मनामध्ये स्नेह किती आहे लोकांमध्ये. जर म्हणजे दूरचा व्यक्ती हे समजू शकतो, तर जवळच्या व्यक्ती नक्कीच त्यांच्या कार्याला समजणार आहे आणि यावेळेस भरभरून मतांनी ते विजयी होणार आहे, हेच मला असं वाटतं.